नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि आजची मोठी बातमी। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सुनावणी यांना आज अटक करण्यात आली। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी पुण्यामधून बेड्या ठोकल्या आहेत। बीड प्रकरणामध्ये पहिल्यांदा संतोष देशमुख हत्या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे। तर सिद्धार्थ सोनावणेला कल्याणमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या। दरम्यान तीनही आरोपींना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणेला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तीनही आरोपींना केज कोर्टाने 18 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणेला पोलिसांनी अटक केली। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातनं तर सिद्धार्थ सोनावणेला कल्याणमधून पोलिसांनी अटक केली। संतोष देशमुखांची गाडी अडवून दगडानं काच फोडत सोबत घेऊन गेल्याचा घुलेवर आरोप आहे। तिन्ही आरोपींना पोलिसांनी केज न्यायालयात हजर केलं। न्यायालयात हजर केल्यानंतर तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस कोठडी मागताना SITनं न्यायालयात युक्तिवाद केला। बीड हत्या पोलिसांचा युक्तिवाद मोक्का लावण्याच्या दृष्टीने बीड हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणेला पोलिसांनी केज कोर्टात हजर केलं। कोर्टात हजर केल्यानंतर पोलिसांचा युक्तिवाद हत्या प्रकरणाला मोक्का लावण्याच्या दृष्टीने होता। संघटित गुन्हे आणि दहशत निर्माण करणारी टोळी कोर्टात SITचा दावा। आरोपींच्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्यातील उद्योगांमध्ये वाढ नाही। नवीन कंपन्यांना आरोपी धमकावतात, SITचा दावा। गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याच्या प्रकरणी सर्वांना अटक, पोलिसांची माहिती। पोलिसांचा केज कोर्टातील युक्तिवाद मोक्का लावण्याच्या दृष्टीनेच। मोक्का कायदा संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीचा कायदा। पोलिसांच्या युक्तिवादात संघटित गुन्हेगारी शब्दाचा वापर। आरोपींना हत्या केल्याचा अजिबात पश्चाताप नाही, पोलिसांची माहिती। संतोष देशमुख यांची हत्या आरोपींनी एन्जॉय केली आहे, पोलिसांचा कोर्टासमोर दावा। गुन्ह्यातील मास्टरमाइंड कोण या संदर्भात शब्द वापरलेला नाही, सरकारी वकील। राजकीय दबावावर आम्ही बोलणार नाही, तो तपासाचा पुढचा भाग, सरकारी वकील।